सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळाजवळील सुविधा साडी सेंटर शेजारी एका चहाच्या टपरीवर फिर्यादी गोकुळ सुखदेव लोंढे वय 45 वर्ष, धंदा मजुरी, राहणार मसरूळ नाशिक या 2 अज्ञात इसमांनी त्याच्यासोबत जेवणाची कुरापत काढून त्याच्या मानेवर धारदार हत्यारानं वार करून त्यास गंभीर जखमी करून पळून गेले. त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्यास हाफ मर्डरचा गुन्हा दाखल होता. सदर घडलेला प्रकार हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यानं गुन्हे शोध पथकातील हवालदार तसंच अंमलदार हे गुन्ह्यातील फरार आरोपितांचा शोध घेत होते. पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे असे शोध घेत असताना गुन्हे शोध पथकानं परिसरातील CCTV कॅमेरे तपासून सदर फरार आरोपी विष्णू लहानू पवार, राजू मुक्तार तेलोरे दोघे राहणार सिन्नर असं असल्याचं निष्पन्न केलं. तसंच सदर दोघे आरोपी बंगाली बाबा परिसरात आले असल्याचं खात्रीशीर माहिती मिळाल्यानं गुन्हे शोध पथकानं सापळा रचून मोठ्या शिताफीनं त्यांना ताब्यात घेतलंय. तेव्हा त्यांनी नमूद गुन्ह्याची कबुली दिली. सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, भुवनेश्वर घनदाट, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे आदींनी केली आहे. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक रोड.